उदे ग आंबे उदे या मालिकेमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया. मालिका सुरू झाल्यावर आपण पाहतो की रेणू राजासाठी रेणुका आपल्याला डोळ्यातून अश्रू आणताना मालिकेत दिसते व राजा म्हणतो रेणुकेला, वीर कन्येच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत, तुम्ही शांत व्हा, असं राजा राजकुमारी रेणुकेला म्हणतो. नंतर रेणुका राजाला म्हणते, पित्याश्री, तुम्हाला काही झालं असतं तर? राजा म्हणतो की चाललं असतं, पण तो वाघ आमच्या हातातून निसटून गेला याची खंत आम्हाला आहे. नंतर भागवती सुद्धा म्हणते की ही गोष्ट सोडून द्या, जाऊ द्या. तो वाघ तुम्ही पहा स्वतःला. अशा रीतीने राजाच्या राण्या राजासोबत संवाद करताना आपल्याला मालिकेत दिसतात. नंतर राजाची दुसरी राणी म्हणते, तुमच्या भाग्यरेषा बळकट आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच झालं नाही. पण रेणुकेला आपण मालिकेत पाहतो की या गोष्टीमुळे खूप वाईट वाटत असतं की राजाला खूप दुखापत झाली आहे. ते पाहू. राजाची दुसरी राणी म्हणते, रुचिक मुनींच्या पायगुणामुळे तुमच्यासोबत असं घडलं आहे. तुम्ही आधी रुचिक मुनींना राज्याच्या बाहेर काढा, असं राणी राजाला म्हणते. तेव्हा त्या ठिकाणी राजगुरू येतात व ते हे ऐकून राणीला म्हणतात, रुचिक मुनींचा पायगुण हा चांगला आहे, ते विद्वान मुनी आहेत. नंतर राणी त्या ठिकाणाहून राजगुरूंच्या या बोलण्यावरून निघून जातात. असं झाल्यानंतर त्या ठिकाणी राजवैद्य राजाला काढा घेऊन येतात व ते भागवतींना म्हणतात, हा काढा तुम्ही राजाला द्या. तेव्हा राजा म्हणतो राजवैद्याला, आणखी किती दिवस आम्हाला हा काढा प्यावा लागेल? त्यावेळेस भागवती म्हणते, असं का म्हणता राजा? तेव्हा राजा म्हणतो, काय म्हणू, ते शापद माझ्या हातून सुटलं. मनातील हे सलू आमच्या जखमापेक्षा लाही करते आमच्या देहाची, असं राजा भागवतीला सांगतो. व हे ऐकून राजगुरू राजाला म्हणतात, त्या वाघाची आणखी मृत्यूची वेळ आली नव्हती अजून, असं म्हणल्यानंतर ते राजगुरू म्हणतात की लवकरच त्याच्या मृत्यूची वेळ येईल. असं झाल्यानंतर आणखी एकदा आपण पाहतो की रेणुका राजकुमारी आणखी डोळ्यातून अश्रू बाहेर काढताना आपल्याला मालिकेत दिसतात. नंतर हे पाहून राजगुरू रेणुकेला म्हणतात, राजकुमारी, तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही धीर द्या. तुम्ही जर चांगला असाल तर आम्ही चांगले आहात. आम्ही तुमच्याकडे पाहूनच ह्या ठिकाणी आलो आहोत. तुम्ही असं धीर सोडून देऊ नका, खचून जाऊ नका, असं राजगुरू राजकुमारी रेणुकेला म्हणतात. ते ऐकून रेणुका राजकुमारी म्हणते, हो, मी धीर सोडणार नाही. मी आता पितेश्रींची काळजी घेणार. पूर्ण नीट होईपर्यंत मी पितेश्रींची संपूर्ण काळजी घेणार, असं राजकुमारी भागवतीला व राजगुरूंना म्हणते. नंतर मालिकेत आपल्याला भगवान शंकरांपाशी नारद मुनी मालिकेत दिसतात व ते भगवान शंकरांना म्हणतात, मनावर ताण आहे, विश्वाचा विनाश करताना तुम्ही तांडव करावे हे फक्त आपल्यालाच जमतं, पण आम्हाला आणखीही कळत नाहीये. या व्याघ्रासुरामुळे इतका संहारा मांडलाय, तरी आपण इतके शांत का? असं नारद मुनी भगवान शंकरांना म्हणतात व ते म्हणतात, मला माहिती, हे जे पाप आहे हे काळकेतूच्या माथी नोंदवलं जाणार आहे. निष्पाप जीवाचा संहार होताना मला पाहवत नाहीये. तरीही रेणुका माता काहीच का करत नाहीये? त्यांच्या पित्यावर सुद्धा हल्ला झाला, तरीही त्या काहीच करत नाही. असं
नारद मुनी भगवान शंकरांना सांगतात. नंतर भगवान शंकर नारद मुनींना म्हणतात, जोपर्यंत एखाद्याच्या पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत त्याला दंड देता येत नाही. यामुळे आम्ही शांत आहोत, असं भगवान शंकर नारद मुनींना म्हणतात. असं मालिकेत झालं की आपण पाहतो की राजमहालामध्ये प्रजा येते व ती मोठ्याने ओरडताना आपल्याला दिसतं की आम्हाला राजाचं दर्शन घेऊ द्या, आम्हाला राजाचं दर्शन घेऊ द्या. व हे ऐकून त्या ठिकाणी रेणुका बाहेर येते व ती प्रजेला म्हणते, पित्याश्री सुखरूप आहेत, तुम्ही काळजी करू नका. आपल्याला पित्याश्रींची गरज आहे, आपल्याला राजाची गरज आहे, हे तुमच्याकडून आम्हाला दिसत आहे, असं रेणुका प्रजेला म्हणते. इकडून तिकडे येणारे जाणारे आपल्याला मालिकेत दिसतात व रेणुका प्रजेला प्रेमाने काळजीने सांगते, प्रेमाने बोलते. या गोष्टी भागवती राजगुरू पाहत असतात. म्हणजे एक राजकुमारीचं जी कर्तव्य आहे ते ठामपणे राजकुमारी रेणुका करत आहे, ते पाहून त्यांना खूप चांगलं वाटतं. त्यानंतर मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जी वाघरासूर आहे, वाघ जो आहे तो राज्यामध्ये इकडून तिकडं फिरताना आपल्याला मालिकेत दिसतो. ते झाल्यानंतर नारद मुनींना भगवान शंकर सांगतात की आदिशक्तीचा जन्म हा माहूरगडावर झालेला आहे. त्याचबरोबर महादेव त्यांना सांगतात की आदिशक्ती लेकरांच्या कल्याणासाठी, भक्तांच्या प्रेमासाठी पृथ्वीवर आलेली आहे. ती तिचं कर्तव्य पूर्णपणे पूर्ण करेल, असं नारद मुनीला आदिशक्तीबद्दल भगवान शंकर सांगतात. अशा पद्धतीने आजची मालिका आहे. तुम्हाला ही मालिका आवडली असेल किंवा हा एपिसोड आवडला असेल,